हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही डोंट कट हे कट मत करना हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नहीं डोंट कट ये कट मत करना। हाँ ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है। मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा। आमची जी बैठक झाली मातोश्रीवर काय तारखेला आपली तारीख 14 रविवारी नियमित बैठक होती, त्याच्यामध्ये 4 खासदार उपस्थित होते लोकसभेतून, मी स्वतः होतो, राज्यसभेतून ठीक आहे, अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, राजाभाऊ होते आणि संजय दिना पाटील होते आणि उर्वरित 5 लोक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपली हजेरी लावली आणि त्यांनी सांगितलं उद्योजन आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली। काय एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली, 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ, मी तुमच्या बरोबरच आहे, साईबाबाची शपथ, मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ, बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य आहे। तो हे सब लोग हैं, हमारी पार्टी के सांसद हैं, जिनके लिए हमने हमारा सबका, उद्धव जी ने कार्यकर्ताओं का खून पसीना बहा है, उनको टिकट दिया, उनको पैसा भी दिया चुनाव लड़ने के लिए, जितने हमारी औकात थी, हाँ वो भी दिया, मेहनत किया, सब कुछ किया। और फिर भी अगर उस बारे में, उनके बारे में इस प्रकार की खबरें आती है तो ये लोगों ने उनका खंडन करना चाहिए। और मैं फिर एक बात कहता हूँ, अब उनको नहीं छोड़ेंगे। अगर कोई है उसमें से ऐसा कोई करता है तो अब महाराष्ट्र की जनता एक बार चुप बैठी, अब जनता चुप नहीं बैठी, मैं आपको बता रहा हूँ। हाँ ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर उसको जाना है वो इस्तीफा दे दो। हमारे पार्टी के टिकट पर आप चुनकर आए हो ना, हमारे वोटर्स ने आपको चुनकर दिया है। आप कौन है? कोई 3-3 चुनाव हार गए थे, उनको एमपी बनाया, कोई कहाँ भाग गया था, घर में बैठा था, उसको एमपी बनाया। संजय राऊत यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्याच्यामध्ये संजय राऊत हे अत्यंत भडकलेले दिसत आहेत। काही जण म्हणतात संजय राऊतांची जीभ घसरलेली आहे, काही जण म्हणतात संजय राऊत हे आक्रमक झालेले आहेत। आता संजय राऊत हे आक्रमक कशामुळे झाले, का झाले हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे। कारण की उबाटा गटाच्या खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे संजय राऊत मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत आणि अशा पद्धतीची भाषा त्यांनी थेट सोडून गेलेल्या खासदारांविषयी वापरलेली आहे। त्यांनी नाव जरी नसलं घेतलं तरी सुद्धा जे सोडून गेलेत त्यांच्यासाठीच हे शब्द आहेत असं आपलं सरळ सरळ दिसतं। मग आता संजय राऊत नेमकं का भडकले या गोष्टीचा जर आपण विचार केला तर संजय राऊत हे काही पहिल्यांदाच भडकलेले नाहीत किंवा अशा पद्धतीने त्यांची पहिल्यांदाच जीभ घसरलेली नाही। संजय राऊत हे बोलण्यामध्ये आक्रमक आहेत, ते बेधडकपणे बोलत असतात। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणी काही म्हणलं की मग त्याला सडेतोड उत्तर हेच संजय राऊत सुद्धा देत असतात। म्हणजे एकंदरीत उबाटा गटाची, उबाटा पक्षाची संपूर्ण जबाबदारी ही आता संजय राऊत यांच्यावरच आलेली आहे आणि ती संपूर्ण ती धुरा सुद्धा सांभाळत असतात। उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहून
ते सगळ्यांना उत्तरं देत असतात आणि ज्या पद्धतीनं बोलायचंय त्या पद्धतीनं बोलत असतात. आता संजय राऊत एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकले ते खासदार सोडून गेले म्हणून, म्हणजे याच्या अगोदर जेव्हा जे शिवसेना फुटली होती, जे खासदार सोडून गेले होते, आमदार सोडून गेले होते, ते महायुतीच्या ह्याच्यावर निवडून आले होते. तेव्हा युती होती, युतीमध्ये निवडून आले आणि मग त्यांनी निर्णय घेतला आणि ते निष्ठून गेले, पळून गेले असं संजय राऊत सांगत होते की मोदीच्या चेहऱ्यावर असं झालं तसं झालं, त्या निवडणुका झाल्या. पण मात्र ही जी 2024ची निवडणूक झाली, ही 2024ची निवडणूक संपूर्ण उद्धव ठाकरे यांच्याच विश्वासावर झाली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून, मशालीच्या चिन्हावर विश्वास ठेवून ह्या खासदारांना निवडून दिलं होतं. आणि हे खासदार उद्धव ठाकरे यांच्या नावावर, उद्धव ठाकरे यांच्या मतांवर निवडून आले आणि आज हे सोडून जातात, म्हणून संजय राऊत जास्त प्रमाणात भडकलेले आहेत. पण मात्र संजय राऊत भडकल्यामुळं त्याचा काही फायदा सोडून गेलेल्या खासदारांवर होणार आहे का? जर या गोष्टीचा आपण विचार केला तर आपल्याला वाटतं की त्याचा काहीही फायदा किंवा परिणाम होणार नाही. कारण की संजय राऊत हे 2019 पासून सातत्यानं मीडियासमोर येतात, रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेतात. देशातल्या, राज्यातल्या आणि विदेशातल्या घडामोडींवर सुद्धा संजय राऊत मोठ्या प्रमाणात टीका करतात किंवा बोलत असतात. मग संजय राऊत यांचं जे सातत्यानं बोलणं आहे, दररोज येऊन बोलणं आहे, त्या बोलण्याला संजय शिरसाट हे भोंगा म्हणत होते, सकाळचा भोंगा सुद्धा म्हणत होते आणि काही सत्ताधारी पक्षातले आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा संजय राऊत यांना सकाळचा भोंगा म्हणत होते. मग संजय राऊत हे सातत्यानं मीडियासमोर येऊन बोलत असल्यामुळं, सतत टीका करत असल्यामुळं आणि एकसारखीच भाषा वापरत असल्यामुळं संजय राऊत यांचं बोलणं आता कोणी जास्त मनावर घेत नाही असं दुसरीकडं काही जण म्हणू लागलेले आहेत. त्याच्यामुळं संजय राऊत अशा पद्धतीनं बोलतात. परंतु संजय राऊतांचं आत्ताचं जे बोलणं आहे ती त्यांच्या आतमधली तळमळ आहे. कारण की ज्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली, तेच लोक आज यांना विसरलेले आहेत. म्हणून संजय राऊत यांनी अगदी कडक शब्दात त्या लोकांवर टीका केलेली. जेव्हा त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही 1-2 दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं, तेव्हा मात्र काही जण शपथ घेऊ सांगत होते की आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमची साथ सोडणारच नाही. कोणी देवाच्या शपथ घेत आहे, कोणी घरच्यांच्या शपथ घेत आहे, अशा पद्धतीने शपथ घेऊन समजून सांगत होते की आम्ही तुमची साथ सोडणारच नाही. आणि वेळ आल्यावर काय केलं? जे करायचं तेच केलं. कोणी नांदेड विमानतळावरून, कोणी पुणे विमानतळावरून उडालं आणि थेट दिल्लीला जाऊन पोहोचलं आणि एकनाथ शिंदे यांची साथ दिली. आता याच्यामुळंच संजय राऊत यांना राग अनावर झालेला आहे आणि त्यांनी सोडून गेलेल्या खासदारांवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आता ज्या पद्धतीनं 6 खासदार सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय राऊतांचं बोलणं योग्य आहे का, किंवा ज्या खासदारांनी घेतलेला निर्णय आहे ते योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब